विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होत आहे। या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वच आमदार नागपुरात दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा विधान भवनामध्ये दाखल झाले होते। या पार्श्वभूमीवरती त्यांनी नवे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। विशेष म्हणजे या भेटीमागे अनेक कारणं सुद्धा जोडली जातात, अनेक चर्चा सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये रंगताना पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना एकंदरीत पाहायला गेलं तर जुनी भाजप आणि शिवसेना अशी एक प्रकारे युती होती। मात्र सध्या जो काही बंड झाला होता शिवसेनेमध्ये त्याचा सर्वस्वी कापर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती फोडलं होतं। त्यावेळेला टीका करताना फडणवीस असं सुद्धा त्यांना म्हटलं होतं। मात्र नव्या पद्धतीने जेव्हा सगळ्या एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून स्वागत करण्यासाठी, त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये उद्धव ठाकरे यांनी भेट दिली, पुष्पगुच्छ देऊन त्यांची भेट दिली। विशेष म्हणजे यावेळी अनेक चर्चा सुद्धा झाल्याचं म्हटलं जात आहे। त्यानुसार जी माहिती समोर येते त्यानुसार विरोधी पक्षनेत्या संदर्भात एकंदरीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। कारण हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, 2 दिवस झालेले आहेत, मात्र तरीही राज्याला विरोधी पक्षनेता जो आहे तो लाभलेला नाहीये। त्यामुळे विरोधी पक्षनेता नेमकं कधी होणार या सगळ्यावरती सुद्धा चर्चा या होत आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक ज्यांचे आमदार असणार त्यांचा विरोधी पक्षनेता असणार अशा प्रकारची सुद्धा चर्चा महाविकास आघाडीमध्ये आहे। मात्र तत्पूर्वी जी भेट झाली होती देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये, ही भेट निश्चितच विरोधी पक्षनेत्या संदर्भात होती असं सुद्धा बोललं जात आहे। मात्र या संदर्भातील अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। मात्र सध्या जर आपण पाहिलं संपूर्ण विधिमंडळामध्ये सध्या कमी संख्याबळ असलेलं विरोधक जे ते पाहायला मिळत आहे। मात्र तरीही विरोधकांचे योग्य प्रश्न असतील, योग्य चर्चा असतील त्यावरती तोडीसतोड योग्यरित्या जे ते उत्तर हे दिलं जाईल असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर बहिष्कार जो आहे तो विरोधकांनी घातलेला आहे। विधानसभेतील विरोधकांनी जो आहे तो बहिष्कार या चर्चेवरती घातला। कारण बीड असेल, परभणी असेल या सगळ्यावरती एकंदरीत चर्चा न केल्यामुळे त्यांनी जो आहे तो बहिष्कार घातला। मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो की जी भेट सध्याच्या घडीला जी महत्वाची मानली जाते आहे, राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे। असे आपण पाहतो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे। त्यामुळे निश्चितच या भेटीमागे अनेक कारणं सुद्धा असू शकतात असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे निश्चितच या भेटीनंतर आता आगामी काळामध्ये नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।